सांगायचं तात्पर्य हे की महानगरपालिकेमध्ये पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणात होते। मुंब्रा, दिवा, कळवा, घोडबंदर रोड आणि किंबहुना नौपाड्यासारख्या प्रभागातही आज पाणी कपात आहे की भातसा किंवा पिसे गावातनं आपण पाणी उचलतो आणि ते टेमघरकडे घेऊन जातो। आपण पाणी किती उचलतो हे रॉ पाणी, तर हे साधारण 280 ते 310 MLD पाणी आपण रोज उचलतो। आपण मीटर कुठे लावलंय तर ते टेमघरला लावलंय आणि टेमघरमधनं आपल्याकडे 250 MLD पाणी पुढे येतं। म्हणजे 60 MLD पाण्याची चोरी रोज पिसेपासून टेमघर इथे होत आहे। गावांची नावं तुम्हाला देतोय। सोनाले गाव, चौधरपाडा, बापगाव, मुठवळ, सावद, आमनेपाडा, किरवली, पिसे या सगळ्या ठिकाणी इल्लीगल कनेक्शन्स आहेत। फोटो आपण बघू शकता। एक सिंपल तुम्हाला उदाहरण देतो की रॉ वॉटर कमर्शियल युटिलायझेशनसाठी आपण अलाउ करतो। परवानगी 2 इंचाची असेल तर 6 इंचाची टॅप तिकडे लावलेले आहेत। डिलिव्हरी नावाची कंपनी आहे, मी तुम्हाला दाखवतोच आहे। 2 इंचाचं मंजुरी, 6 इंचाचा टॅप, म्हणजे रोजचे 60 MLD पाण्याची चोरी होत आहे। हीच जर चोरी आपण वाचवू शकलो आणि ठाण्याच्या समजा घोडबंदर रोडला हे पाणी फिरवू शकलो तर एक टँकर मुक्त प्रभाग होऊ शकतो। पण आपल्याला ते करण्यात इंटरेस्ट नाही। मलिदा 1800 MLD वर्षभरात महिन्याभरात आणि इंटू 12 म्हणजे 21,600 साधारण वर्षभरात चोरी रोजच्या रोज होत आहे आणि हे 9 वर्ष चालू आहे। म्हणजे इंटू परत 9 करा आणि पाण्याचा भाव तुम्ही हे करा, म्हणजे किती कोट्यावधी रुपयाचा ह्या भ्रष्टाचार चालू आहे तुम्ही बघा। तेच पैसे ठाणेकरांचे कुठे जात आहेत तर त्या टँकर माफियामध्ये जात आहेत। दर घोडबंदर रोडवरच्या सोसायटीला 6 ते 10 टँकर रोज लागत आहेत। साहेब, ही जर चोरी थांबली तर घोडबंदरसारखा परिसर हा टँकर मुक्त होईल, याचा कोणी विचारच करत नाही आहे। साहेब, ह्याच्या मागे अभियंता आहेत ज्यांचं 9-9 वर्ष ट्रान्सफर होत नाही। असं काय आहे की एका अभियंताला तिथे 9-9 वर्ष ठेवायला लागतं? का तुम्ही 2 वर्षांनी ट्रान्सफर करत नाही? आणि मग जे ट्रान्सफर करणारे आहेत त्यांच्यापर्यंत मलिदा पोचतो का, हा माझा प्रश्न आहे। दर 2 वर्षांनी त्यांची ट्रान्सफर झाली तर नवीन माणूस आला तर काहीतरी भ्रष्टाचारावर आळा होईल, पण असं करत नाहीत। 9-9 वर्ष एकाच ठिकाणी, मग त्याचं काय कारण आहे? साहेब, मला नावं नाही घ्यायची, पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो की वरतून खालीपर्यंत सगळे इन्व्हॉल्ड आहेत। आता साहेब 125 कामगार कॉन्ट्रॅक्टवर इकडे आहेत, त्यांना मिनिमम वेजेस त्यांना देतात 27,000 रुपये महिना। 3 इंजिनियर्स आहेत कॉन्ट्रॅक्टवर, कॉन्ट्रॅक्ट त्यांचा 40,000 रुपयांनी आहे, त्यांना 20,000 रुपये देतात। म्हणजे त्यांच्या हाताखाली 125 कामगार आहेत, त्यांना 27,000 आणि जे इंजिनियर आहेत त्यांना 20,000। का असं होतं? बिलं कितीची निघतात? ते वरचे पैसे कोण घेतं? हे सगळे प्रश्न आहेत आणि याची उत्तरं आयुक्त साहेबांनी दिली पाहिजेत। जर यांच्यावर केस पडल्या नाहीत तर येत्या काही दिवसात आम्ही पोलीस स्टेशनला धडक मारू आणि पोलिसांना घेऊन जागेवर जाऊ, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। साहेब, फोटो बघा, डायरेक्ट टॅप टाकलेले आहेत। एक तर इल्लीगल म्हणजे जे सँक्शनडच नाहीत त्यांना टॅप दिलेले आहेत, असे कित्येक आहेत। दर 100 मीटरवर एअरवॉलच्या इथे इमिजिएट टॅप मारलेले आहेत। किंवा डिलिव्हरी कंपनी तुम्हाला मी सांगितलं आहे तिथे 2 इंचाचं जर सँक्शनड असेल तर तिथे 6 इंचाची लाईन टाकलेली आहे। म्हणजे तुम्ही विचार करा, जर एका कंपनीमध्ये अशा प्रकारची चोरी असेल, एवढी मोठी हे आहेत, तर त्या कनेक्शनसाठी त्यांनी किती पैसे दिलेले असतील आणि दर महिना ते किती देतात? आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आणि आयुक्तांपर्यंत पोचणं गरजेचं आहे। मी उघड चोरी कुठे येते विथ लोकेशन दाखवतोय। जी लोक ह्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत त्यांची मी नावं देतोय। आता आम्हाला वाट बघायची की ह्या आठवड्यात आयुक्त आणि महानगरपालिका काय भूमिका घेते। महानगरपालिकेत गेले 32 वर्ष त्यांची सत्ता होती, पण ह्या गोष्टी कधी थांबल्या नाहीत। माझं असं वैयक्तिक मत आहे की एवढी मोठी लोकं ह्याच्यात इन्व्हॉल्ड नसतील, पण खालचे अधिकारी नक्की याच्यात आहेत। पाणी चोरी झाली तर याचा फायदा कोणाला आहे? टँकर माफियाला आहे। आणि टँकर माफिया इतक्या जोरात या ठाणे शहरात आहे, सगळ्यांना कळतं आहे। अर्ध मेंटेनन्स आमच्या सोसायटीचं हे पाण्यासाठी जातं आहे।
बाकी गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लागतं, कारण काय पाणी ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे टँकर माफी आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती. हे कुठे आज मुरबे धरण आहे तर नवी मुंबईला पाण्याची टंचाई नाही. आज ठाणे शहरासारखा मोठ्या महानगरपालिकेला स्वतःची धरण नाही. आपला मुख्यमंत्री आहे, आपले सिनियर मंत्री आहेत आणि आपलं धरण नाही. आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही लिहिणारच आहोत की आम्हाला स्वतंत्र धरण योजना पाहिजे. आता त्याचं अंमलबजावणी शासन कसं करतं ते आपल्याला बघायची गरज आहे.